झालेला आहे. देवाभाऊ जे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहे त्यांनाही मुख्यमंत्री झाले. हे खरं आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे. जी सेवा माझ्यासारख्या अनेक लोकांनी केली त्याचं फळ म्हणून पुन्हा आम्हाला विधानसभेमध्ये निवडून पाठवलेलं आहे आणि पद आणि गोपनीयतेची शपथ आज आम्हाला मिळणार आहे. आणि आजपासून आमच्या एका नवीन इनिंगला, नवीन कारकिर्दीला सुरुवात होत आहे. आणि दुसरी गोष्ट ही ते आनंदाची आमच्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकांसाठी आहे की देवेंद्रजी फडणवीस कुटुंब हे चंद्रपूर जिल्ह्याचं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यावर, चंद्रपूरवर विशेष त्यांचं प्रेम असल्यामुळे निश्चितपणे चंद्रपूर आणि विदर्भाच्या विकासाचा जो मार्ग आहे तो अधिक वेगाने पुढे जाईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. हे सरकारचं बहुमत तुम्ही सांगितलं की मोठ्या बहुमताने या सरकारला जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा आहे. आत्ताच येत असताना काल मी मतदारसंघात होतो दिवसभर. मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की भाऊ आता हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे, हे अधिवेशनात ते करून घ्या, ते अधिवेशनात करून घ्या. परंतु हे अधिवेशन केवळ आमदारांचे शपथ करतात आणि या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड होईल. खऱ्या कामाची सुरुवात ही नागपूर अधिवेशनापासून सुरू होईल आणि जे जे जनतेच्या मनातली कामं आहे, जनतेच्या आवश्यक कामं आहे, ही सर्व कामं करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे. तुम्ही म्हणताय जनसेवा केली त्याचं फळ आहे, विरोधक म्हणतायत कुठेतरी ईव्हीएम घोटाळा आहे. हे बघा, लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व बोलण्याचा अधिकार आहे, परंतु असं नाही आहे. असं जर असतं तर त्यांनी लोकसभेमध्ये तो विषय मग केला नसता. लोकसभेतला निकाल भारतीय जनता पार्टी आणि एकंदरच महायुतीच्या विरोधात थोडासा जाणारा होता. त्यानंतर महायुतीच्या सरकारने आपली नवीन योजना लागू केल्या. लोकांना जे नरेटिव्ह त्यांनी चुकीचं पसरवलं होतं ते लक्षात आलं की काँग्रेसचे लोक करत काहीच नाही, केवळ बोलतात, जाती धर्माच्या आधारावर मते घेतात आणि विकासाचा त्यांच्याजवळ कोणताही अजेंडा नसल्यामुळे ते ईव्हीएमची गोष्ट करतात. म्हणून हा सगळा सुप्रीम कोर्टाने असेल, जनतेने असेल, अजूनपर्यंत भारतातल्या एकाही व्यक्तीनं ती ईव्हीएम हॅक होऊ शकते हे सिद्ध केलेलं नाही. त्याच्यामुळं काँग्रेसच्या या गोष्टीला काही अर्थ नाही. चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा आहे. कायमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद आजपर्यंत मिळत आलेलं आहे, या पुढच्या काळातपर्यंत सुद्धा मिळणारच आहे, त्याचा मला विश्वास आहे. काय